नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सुजाता स्पाइसेस या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण पावभाजीची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी मी कच्चे 4 बटाटे कच्चे चिरून घेतलेले आहेत, अर्धा किलो फ्लावर घेतलेला आहे, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, 1 बाउल मटार घेतलेला आहे, 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहे, पावभाजी मसाला 2 चमचे घेतलेले आहेत, ही काश्मीरी मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे, 4 शिमला मिरची घेतल्यात चिरून, तेल घेतले गरजेप्रमाणे आणि चवीप्रमाणे मीठ घेतले, 100 ग्राम बटर घेतलेला आहे। आता आपण गॅस पेटून घेऊया। गॅसवर कुकर ठेवून ज्या आपण कच्च्या भाज्या घेतल्या आहेत त्या आपण तडका देऊन शिजून घेऊया। आता आपला कांदा परतून झालाय, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा बटर टाकून घेऊया। बटर टाकल्यानंतर लगेचच टोमॅटो टाकून घेऊया। ही चटणी कशी बनवायची ते मी तवा पुलावच्या रेसिपीमध्ये दाखवली आहे, वरील लिंकवर क्लिक करून तुम्ही बघू शकता। ही चटणी आपण फ्रीजमध्ये 15 दिवस स्टोर करून ठेवू शकतो। ही चपाती किंवा भाकरी बरोबर खाऊ शकतो। आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा पावभाजी मसाला टाकून घेऊन व्यवस्थित परतवून घेऊया। आणि नंतर त्याच्यामध्ये ह्या ज्या चिरलेल्या भाज्या आहेत त्या टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि गरजेनुसार पाणी घालून कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। आता आपण पावभाजी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी आपण कढईमध्ये तेल आणि बटर टाकून घेऊया। तेल आणि बटर गरम झाल्यानंतर पहिल्यांदा आपण शिमला मिरची टाकून व्यवस्थित परतवून घेणार आहोत। आता आपण शिमला मिरची व्यवस्थित परतलेली आहे, मऊ झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया। कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे, पण तो लाल होऊन द्यायचा नाहीये आपल्याला। कांदा आणि शिमला मिरची आपली परत झालेली आहे, तर आपण त्याच्यामध्ये आता टोमॅटो टाकून घेऊया।
मगाशी आपण 1 चमचा चटणी वापरली होती, आता आपण 3 चमचे चटणी वापरून त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकणार आहोत. त्याच्यामध्ये अर्धा चमचा बटर टाकून बटरवर आपण 1 चमचा पावभाजी मसाला टाकूया आणि व्यवस्थित तो मिक्स करून घेऊया. आता चवीप्रमाणे आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया. आता हे आपलं सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर आपण त्याच्यामध्ये कुकरमध्ये शिजवून घेतलेली भाजी आहे ती स्मॅश करून त्याच्यामध्ये घालून घेऊया. आता आपली पावभाजी तयार आहे. तर आपण पाव भाजून घेणार आहोत. त्यासाठी आपण तवा गरम करून त्याच्यामध्ये बटर टाकूया, थोडंसं पावभाजी मसाला आणि कोथिंबीर टाकून पाव भाजून घेऊया.
तर खाण्यासाठी तयार आहे आपली पावभाजी.